नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, थंबनेलवरून आजचा विषय तुमच्या लक्षातच आला असेल की जर दारूचं व्यसन असेल किंवा दारू पित असाल तर ह्या गोष्टी करा, म्हणजे तुमचा लिव्हर हा ठणठणीत राहील. कारण मित्रांनो, बघा तुम्ही, आपण नेहमी दैनंदिन जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीला डिटॉक्सची गरज असते. आपण जर कपडे जरी घातले, खराब झाले, त्यांना ज्यावेळेस आपण धुतो त्याला आपण डिटॉक्स म्हणतो. तसं लिव्हरला डिटॉक्स होणं हे खूप गरजेचं आहे. किमान हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून 15 दिवसातून एकदा करायचा आहे. कारण का, ज्यावेळी माणूस अल्कोहोल कंझ्युम करतो म्हणजे दारू पित असतो, त्यावेळी त्याच्या त्या लिव्हरवरती लोड येऊन येऊन तो फॅटी लिव्हर होत असतो. तर ज्यावेळी त्याची प्रोसेस असते फॅटी लिव्हर होण्याची, त्यावेळेस त्याला डिटॉक्स होणं खूप गरजेचं असतं. आणि जर तो लिव्हर डिटॉक्स झाला नाही, बॉडी डिटॉक्स झाली नाही, तर त्या फॅटी लिव्हरचं रूपांतर हे फायब्रोसिसमध्ये होतं. आणि फायब्रोसिसचं रूपांतर हे नंतर कालांतराने सिरोसिसमध्ये होतं. म्हणजे आणि त्याची शेवटची स्टेप आहे की लिव्हर कॅन्सर म्हणून आहे. म्हणजे आपण ऐकलं असेल की पोटात पाणी होणे किंवा रक्ताच्या उलट्या होणे, त्याला लिव्हर सिरोसिस म्हणतात. आणि त्याच्यामध्ये जर व्यवस्थित ट्रीटमेंट मिळली नाही तर माणसाला त्याचा जीव गमवावा लागतो. आणि लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर मात्र त्याचं पूर्ण आयुष्य त्या ठिकाणी संपलेलं असतं. तर यासाठी हा मी जो एक तुम्हाला आज एक नुसका सांगणार आहे किंवा उपाय सांगणार आहे, एकदम सोपा आहे. बघा, आपल्या घरी सगळ्यांच्या हे हा बघा पुदिना आहे. एकदम असा हिरवागार पुदिना घ्यायचा आहे. याची एक 20-30 पानं घ्यायची. किती? 20-30 पानं. त्याच्यानंतर हा कढीपत्ता आहे बघा. याची एक 20 किंवा 10-15 पानं घ्या सकाळी सकाळी. त्याच्यानंतर असं एक छान असं सुंदर असं एक लिंबू घ्यायचंय. हे अर्ध लिंबू आणि मिक्सरमध्ये जो आपला छोटा असतो मिक्सर, ज्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट किंवा मिरच्या हे करतो, त्याच्यामध्ये ही पानं टाकायची धुवून आणि हे अर्ध लिंबू टाकायचे. त्याच्यानंतर हे जे आहे हे काळं मीठ आहे. हे काळं मीठ चवीनुसार, म्हणजे काळ्या मिठामध्ये काय होतं की याच्यामुळे तुमच्या पचनक्रिया वाढतात. आणि ह्या चारीचं मिश्रण आणि त्याच्यात पाणी टाकायचं. तुम्हाला वाटलंच तुम्ही कोमट पाणी टाकू शकता, थंड पाणी टाकू शकता. आणि ते पूर्ण बारीक करायचंय. आणि चहाची गाळणी आहे ना, त्याने फक्त गाळून घ्यायचे. ह्या सर्व प्रोसिजरला फक्त 5 मिनिट लागतात. परंतु ज्यावेळी या चारींचा हा अर्क तयार होतो, त्यावेळी तुमचा लिव्हर हा पूर्ण डिटॉक्स होतो. म्हणजे पूर्ण डिटॉक्स होतो. त्या दिवशी तुम्ही हा जर प्रयोग एकदा दोनदा केला किंवा महिन्यातून 3-4 वेळा जरी केला, तरी तुमचा लिव्हर या ठिकाणी ठणठणीत राहील. तुम्हाला कसल्याही लिव्हरचा प्रॉब्लेम येणार नाही. लिव्हर तुमचा फॅटी होणार नाही किंवा काहीही होणार नाही. कारण हा सगळ्यात आयुर्वेदामधला जबरदस्त उपचार मानला जातो लिव्हरच्या बाबतीत. म्हणजे बऱ्याच वेळा ज्यांना ज्यांना फॅटी लिव्हर आहे, फॅटी लिव्हर याने रिव्हर्स येतो. हे जर तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा केलं तर तुमचा जर फॅटी लिव्हर असेल, म्हणजे अल्कोहोलिक फॅटी लिव्हर असू शकतो किंवा नॉन अल्कोहोलिक सुद्धा असू शकतो, ते दोन्ही फॅटी लिव्हर हे रिव्हर्स येतात आणि तुमचा लिव्हर व्यवस्थित होण्यात मदत होते. आता हे करत असताना बऱ्याच लोकांना वाटतं की मग मी अल्कोहोल घेतलं तर चालेल का, किंवा मग किती घ्यायला पाहिजे अल्कोहोल. आता बऱ्याच लोकांना काय होतं की अल्कोहोल घेतल्याशिवाय जमत नाही. आता कसं असतं की याच्यामध्ये विस्कीमध्ये 48% आहे, वोडकामध्ये 37% आहे आणि बिअरमध्ये 8% आणि 4% आहे. आता याच्यामध्ये जर तुम्हाला अल्कोहोल कंझ्युम करायचं असेल, तुम्ही जर समजा 48%च्या जर 2 क्वार्टर घेत असाल, तर या ठिकाणी तुम्हाला 1-2 बिअर जरी तुम्ही घेतल्या म्हणजे 16% अल्कोहोल. ज्या दिवशी तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे त्या दिवशी तुम्ही अल्कोहोल घेऊच नका, असं माझं म्हणणं आहे. पण जरी घेतलं आदल्या रात्री, तरी एखाद्या 2 बिअर तुम्ही कंझ्युम करून सकाळी तोंड न घासता, तोंड घासायचं नाही, थुंकी सुद्धा बाहेर थुकायची नाहीये. सकाळी उठल्या उठल्या हे करायचे आणि मस्त एका जागेवरती बसून असं घोटघोट 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 पिऊन हा ग्लास संपवायचा. मित्रांनो, बघा, तुमचे स्किनचे प्रॉब्लेम असतील ते दूर होतील आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं टोटल बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन होणार आहे. म्हणजे पूर्ण बॉडी डिटॉक्स होणार आहे. आणि अल्कोहोलने काय होतं की शरीरामध्ये जे म्हणजे विषारी द्रव किंवा पदार्थ आपण ज्याला म्हणतो, जे साठतात, ते बाहेर निघले पाहिजे. ते जर बाहेर निघले नाही तर मग शरीरावरती स्किनचे आजार होतात,
बऱ्याच वेळा मग लिव्हरशी निगडीत आजार होतात किंवा UTIचे आजार होतात, युरिनरी इन्फेक्शनचे आजार होतात. बरेचसे आजार लिव्हर डिटॉक्स झाल्यामुळं 99% आजार तुमचे हे बरे होतात. त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला की मिंट फ्लेवर म्हणजे आपलं हे पुदिना आणि त्याच्यानंतर करी लिव्स म्हणजे कढीपत्ता, लिंबू आणि काळं मीठ जे मार्केटमध्ये तुम्हाला उपलब्ध मिळतं. 5-10 रुपयाचे तुम्ही आणू शकता. असा प्रयोग तुम्ही आठवड्यातून किमान एकदा किंवा दोनदा करा. तुमचा लिव्हर हा ठणठणीत राहील. मग तुम्हाला कसलाही मागचा फॅटी लिव्हर असू द्या, तुमचा लिव्हर बरा होईल. फायब्रोसिस असला तरी तो चांगल्या पद्धतीने याच्यात वर्किंग करेल. पण त्याला एक कंडिशन आहे की ज्यावेळी लिव्हर फॅटीच्या पुढे सरकतो त्यावेळी अल्कोहोलचं कन्झम्पशन हे खूप कमी असलं पाहिजे. हे सर्व म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवण्यासाठी. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.